आज सर्वज्ञ आणि फॅमिली सगळेजण चाललेले आहेत झू बघायला, ज्याला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय किंवा भायखळा झू किंवा राणीची बाग असं पण म्हणतात. Sunshine, sunshine, sunshine. I think I found it now. What I've been looking for. Isn't it beautiful? It's got my head all up in the clouds. I think I found it now. पनवेलवरून आम्ही पाऊण तासात अटल सेतूनी भायखळ्याला पोचलो. इथे जयू काकांनी गाडी लावली, 40 रुपये तिकीट घेतलं पार्किंगचं आणि आम्ही पुढे निघालो. सुप्रिया आईने ऑलरेडी ऑनलाईन तिकीट काढलेलं असल्यामुळे जास्त काही वेळ लागला नाही. हा झू अराऊंड 50-60 एकरच्या जागेत बांधलेला आहे. पहिल्यापासून ज्यावेळेला आपण एंटर करतो तेव्हाच दिसतं की किती सुंदर आहे आणि किती स्वच्छता नीटनेटकेपणा इथे ठेवलेला आहे. इथे ऑलमोस्ट दररोजच कुठल्या ना कुठल्या तरी स्कूलची ट्रिप येत असते लहान मुलांना घेऊन. त्यामुळे जेव्हा पण इथे जाऊ त्यावेळेला ॲटलिस्ट एकतरी ट्रिप इथे आलेली दिसते. इथे सर्वज्ञांनी काकाचा हात पकडला आणि एंट्री केली झूमध्ये. आत केल्या उजव्या हाताला एक मोठा चेंबर बनवलेला आहे अशा बगळ्यांसाठी. बगळे किंवा क्रेन, त्यांचे वेगवेगळे टाईपचे पक्षी इथे आहेत. झू प्रशासनाने ठिकठिकाणी असे माहितीचे बोर्ड्स लावलेले आहेत जे वाचून माहिती घेता येऊ शकते. पुढे क्रॉकडाईल्स आणि ॲलिगेटर्ससाठी एक सेपरेट कॉम्पाऊंड आहे जिथे ॲक्च्युली बघण्यासारखं आहे आणि जिथे थोडा टाईम चांगला स्पेंड करता येऊ शकतो. इथे आम्ही बरेच टाईपचे क्रॉकडाईल, सुसर, मगर बघितल्या. तोंड बारीक आणि लांब असलं ना सुसर. बऱ्याचदा मगरी एकाच ठिकाणी बराच वेळ बसलेल्या दिसतात. त्या बिलकुल हालत पण नाहीत. एक गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह म्हणून हा झू खूपच चांगला आहे. याची ओव्हरऑल आर्किटेक्चर आणि ॲस्थेटिक खूप चांगलं आहे. सशाची आणि कासवाची ससा आता जे आहे समज एकदम स्लो चालतं. ससा धावतो. ससा कोणासोबत खेळतो? धावतो. मग तू काय आहे तिकडे? काय आहे मग? पैसे लागते ना त्यांची. कोण पळते पुढे. पुढे एक छोट्या पक्ष्यांसाठीचं कंपाऊंड आहे. इथे बऱ्याचशा चिमण्यांसारखे पक्षी किंवा पोपटांसारखे पक्षी दिसतात आणि त्याच्यासुद्धा बऱ्याचशा स्पेशीज इथे ठेवलेल्या आहेत जे आरामात वेळ घालवून बघता येऊ शकतो. आपल्या अलिबागला पण येतो बघू. हिराकोट तळ्याजवळ येतो हा. एकदा आपण काकाची खायला होतो ना. चोच किती मोठी आहे. चोची वरती पण काहीतरी आहे ना. बघायचं तुला. टायगर आहे. टायगर, लायन, लेपर्ड आहे. लेपर्ड आहे. वाघांनंतर सगळ्यात मोठं इथलं अट्रॅक्शन म्हणजे इथले पेंग्विन. अत्याधुनिक तापमान नियंत्रित सुविधेत ठेवलेले हे सुंदर पक्षी थेट दक्षिण कोरियातील सोल इथून आणलेले आहेत. आणि आनंदाची बातमी म्हणजे त्यांनी केवळ इथे टग नाही धरलेला तर ते उत्तम प्रकारे रुजलेत. प्राणी संग्रहालयात ओरिओ, ऑस्कर, बिंगो, फ्लॅश यांसारख्या पेंग्विन पिल्लांचे यशस्वी प्रजनन झालेले आहे. या पेंग्विन्सना इथे चालताना किंवा उड्या वगैरे मारताना किंवा पाण्याखालून पोहताना वगैरे पाहताना लहान मुलांना ज्या मजा येते. बरीच लहान मुलं इथे बराच वेळ घालवतात आणि त्यांच्या पालक पण इथे बराच वेळ घालवतात कारण की इथे आतमध्ये पूर्ण AC आहे. पेंग्विन कक्षाच्या पुढे
एक छोटीशीच कॅन्टीन आहे जिथे खाऊ शकतो आणि हा त्याच्या बाहेरचा एरिया आहे जिथे बसूनसुद्धा खाता येऊ शकतं. इथल्या झाडांमुळे उन्हाचा त्रास थोडा कमी होतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. जिथे गॉगल बघ कसा केलाय. नाटकी बघ नाटकी. इथे आमचे पाय दुखले आणि काकाने आम्हाला उचलून घेतलं. आता इथून पुढचा सगळा प्रवास हा उचलूनच होणार आहे. तिकडे काय रे. काय आहे सर्वात ते? काय आहे ते जरा. हे काय आहे. हे काय आहे. सांबर आहे ना. ह्याला सांबर बोलायचं. सांबर. त्याचे हॉर्न्स आहेत ना, शिंग मग त्याची कशी बघूया चल तिकडे. त्याची शिंग बघ कशी. त्यांच्या बॉडीवरती पण स्पॉट आहेत ना. ते असतं मोठं. इथे काकाने कॅमेरा पकडला आणि बाबांनी उचलून घेतलं. तुला आठवते बाबा आपण आलतो तुमच्या शाळेतल्या मॅम बरोबर आलो. दुसरी उत्तरायचं आठवते काय. आठवतं का आपण आलेलो इथे? काय याला काय बोलतात? दिसतोय का. त्याला लेपर्ड. What is this? What is this? Leopard. इथे आम्हाला तारेच्या पलीकडून लेपर्ड दिसला जो आम्हाला खूपच जवळून बघता आला. थोडा ताजा तवाना झाल्यामुळे सर्वज्ञ परत चालायला लागला आणि परत चालायचा कंटाळा आला आणि त्याने बाबांना परत उचलून घ्यायला सांगितलं. इथे आम्ही हिप्पो बघितले, पण ते हिप्पो पूर्णपणे पाण्याच्या खाली बसून होते आणि झोपा काढत होते, त्यामुळे ते व्यवस्थित काही दिसले नाहीत. इथे पिंजऱ्यातला मंकी पाहताना हा पिंजऱ्याबाहेरचा मंकी. ते बघ तो बनाना खातो बघ तिकडे. ते बघ तिकडे दोघे खेळत आहेत बघ. ते बघ खेळत आहेत दोघे. ते लवते से मामा को दे. मामा को गिला. एक मामा को गिला, दो भाई. इथे एवढा वेळ फिरल्यानंतर थोडी भूक लागली तर आम्ही खायला थांबलो. इथे सर्वज्ञांनी थोडी पेटपूजा केली आणि परत रिचार्ज झाला. यावेळेला टायगर खूपच झोपा काढत बसलेला. मे बी ऊन असल्यामुळे तो सावलीत तिकडे दूर जाऊन बसला होता. पण मागच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही आलो त्यावेळेला आम्ही खूप जवळनं पाहिलेला. मागच्या वेळेला आम्ही हा खूप जवळनं पाहिलेला टायगर आहे. 1 वर्षापूर्वी टायगर खूप ॲक्टिव्ह होता आणि एकदम जवळून फिरत होता, त्यावेळेला काढलेला हा व्हिडिओ आहे. या ठिकाणी केलेली ही भिंतीवरची कलाकुसर मला खूप छान वाटली. जरा एस्थेटिक फील येतो याच्यामुळे. इथे हा अस्वल मस्त झाडावर जाऊन चढलेला आणि तिथे जाऊन झोपा काढत होता. गेला त्याला. तर निवड गेला. सर्वांना इकडे बाई, इकडे समोर आला ये.
तो पाणी चाललाय सर्वज्ञाला बरोबर माहिती होतं कुठे जा. क्या रे नो एंट्री में एंट्री करता है डिसेंट्री हुआ है क्या? इथे ठिकठिकाणी झाडांबद्दल माहिती लिहिलेली आहे वेगवेगळ्या बोर्ड्सवरती जी थांबून वाचता येऊ शकते आणि झाडांवरती अशी नावं पण लिहिलेली आहेत. ह्या पाट्यांमध्ये झूबद्दलची माहिती लिहिलेली आहे आणि ओव्हरऑल काय काय इथले इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते. हा इथला आयकॉनिक काळा घोडा स्टॅच्यू आहे. हा ब्रॉन्झपासून बनवला आणि ह्याची उंची 12 फूट 9 इंच आहे. आता आमचा झू बघून झाला. आता आम्ही बाहेर निघालो आणि समोरच इथे भाऊदाजी लाड करून संग्रहालय आहे. त्याच्या बाहेर आम्ही हत्ती बघितला. हा हत्ती दगडाचा आहे आणि इथे बरेचसे संग्रहालयात जसे आपण जुन्या गोष्टी पाहतो तशा ठेवलेल्या आहेत. हा काय एलिफंट आणि ते आतमध्ये बघ हा एलिफंटच आहे. एलिफंट मागच्या वेळेला झूमध्ये एलिफंट होता त्यामुळे सर्वज्ञाला तो पाहता आला होता. यावेळेला पण त्याला बघायचा होता पण यावेळेला झूमध्ये तो एलिफंट नव्हता. हा बारकोड स्कॅन करून किंवा इथे दिलेली वेबसाईटवरती जाऊन या म्युझियमसाठी ऑनलाईन तिकीट बुक करता येऊ शकतं. इथे ब्रिटिशांच्या काळातील वस्तू आणि त्या काळातले ओव्हरऑल जीवनशैली कशी होती ते दाखवण्याचं प्रदर्शन आहे. इथे झाली आमची सगळी ट्रिप आणि थोडंसं पाणी वगैरे पाहिलं आणि निघालो परत. मजा आली? आली काय? कुठलं ॲनिमल आवडलं तुला? टॉर्टोइस? वाव. आणि टायगर? टायगर झोपलेला तर कसं आवडेल? मंकी मंकी आवडलं? तुला पेंग्विन आवडलं का? पेंग्विन